जिल्ह्यात आज सकाळपासून 7:30 वाजतापासूनच मतदानाच्या प्रक्रियेला जे आहे ते सुरुवात झाली आहे. मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या मतदान केंद्रावर. आपण या ठिकाणी बघू शकतो की सकाळचं वातावरण आहे. मतदार जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यात 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणूक जे आहे ते होऊ घातली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती आल्यात कारणाने नगरपरिषद 9 नगरपरिषद 2 नगरपंचायत निवडणूक जी आहे ते होणार आहे. यामध्ये जर बघितलं तर 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहे ते रिंगणात आहे. आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये 3 लाख मतदार जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क जे आहे ते या ठिकाणी बजावणार आहेत. आणि जे संवेदनशील मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागला आहे. एकंदरीत बघितलं सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागला आहे. सकाळचं थंडीचं वातावरण आहे. या थंडीच्या वातावरणात देखील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदार जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर निघालेला आहे. आणि बघू शकतो की या ठिकाणी या वातावरणामध्ये सुद्धा जो युवा पिढी आहे ते देखील आपला मतदान हक्क बजावण्याकरता या ठिकाणी निघालेली आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे या ठिकाणी तयार केली. अपंगाच्या दृष्टीने या ठिकाणी मतदानासाठी व्यवस्था जी आहे या ठिकाणी पूर्णपणे केलेली आहे. ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ते जवळपास 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि 5:30 वाजेपर्यंत आपला मतदान हक्क बजावण्याकरता मतदार जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर निघाला आहे. आणि 5:30 वाजता ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळ्या या नगरसेवक उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. अमरावती कॅमेरा सागरसह सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज.